थेट कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात शिंदे गट विरुद्ध काँग्रेस अशी लढत रंगतीये आणि या ठिकाणी काँग्रेस उमेदवाराचं पारडं अधिक जड दिसतंय। त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत बघूया। निश्चितच ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात। राहुल पाटील काँग्रेसचे संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे। चंद्रदीप नरके यांना उमेदवारी शिंदे गटाकडून देण्यात आली होती। करवीर परिसरामध्ये मात्र मतदारसंघात राहुल पाटील यांचंच पारडं अधिक जड दिसतंय। काँग्रेसचे उमेदवार आहेत राहुल पाटील, त्यामुळे हे संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे। निश्चितच तन्मय, मात्र राहुल पाटील यांनाच पुन्हा जनतेने का कल दिलेला आहे, काँग्रेस का बाजी मारतीये, या संदर्भात सविस्तर अपडेट आपण आमचे प्रतिनिधी यांच्याकडून जाणून घेऊयात। करवीरमध्ये माजी आमदार चंद्रदीप नरके शिवसेना महायुतीचे उमेदवार तसेच विरोधक जिल्हा काँग्रेसचे उमेदवार स्वर्गीय पी पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांच्यात दुरंगी लढत झाली। जनसुराज्यचे संताजी घोरपडे तिसरे उमेदवार होते। करवीर कोल्हापूर जिल्ह्यात आणि राज्यात मतदानात उच्चांकी ठरला। करवीरमध्ये 84.95% इतके उच्चांकी मतदान झाले, चुरशीने मतदान झाले। या ठिकाणी तसे पाहायला गेले तर राज्य आणि केंद्र शासनाच्या योजना घेऊन महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांनी प्रचारात राळ उडवून दिली होती। तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, 7.5 HP पर्यंत शेतीपंपाची वीज बिल माफी, शेतकरी योजना, प्रोत्साहन योजना, नमो सन्मान योजना अशा अनेक योजनांचा अंडरकरंट दिसत असला तरी येत्या 23 तारखेला 2 दिवसातच हा करवीरचा निकाल समोर येणार आहे। अगदी हजारातच हा निकाल असेल असे चित्र आहे।